कसबे साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण मंचावरती उपस्थित राहायचं ही आपल्याला विनंती. महिला उन्हात आहेत आणि तुम्ही का सावलीला आहे? या की जरा पुढे. पत्रकार आल्यात, कॅमेरानं टिपणार आहे ते. उद्या 1,000 आल्या असा बातमी येईल. या ना सगळे समोर पटांगणात. कशाला सावलीला राहिला? चहा नंतर प्या. या सगळे उपाशी राहावा की एक दिवस काय होतंय बिघडत. या सगळे पटांगणामध्ये. तिकडं का दडलाय? या ना समोर. पत्रकार इथं बघायला तिकडे माणसं दिसेना झाल्यात. पुढे या, येणार असाल तर. लढाई ही अशी सावलीला राहून होत नाही. लढाई सावलीला लावून होत नाही, रणांगणात यावं लागतं. सर्व महापुरुषांना मी वंदन करतो. विचारपीठावर सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती, या विभागाचे आमदार गोरके साहेब, कांबळे साहेब, त्यांचे सर्व सहकारी आणि माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनींनो. बागवे साहेब म्हटले की मांगांना न्याय का मिळत नाही? मी म्हणतो कसा न्याय मिळेल आपल्याला? कसा मिळेल? फडणवीस साहेब निर्णय का घेत नाही? ते प्रेशर खाली आहेत ना. आपलं काय प्रेशर आहे? एवढंच 5 मिनिट बोलतो, माझं भाषण संपवतो. मराठ्यांचा पक्ष राष्ट्रवादी आहे, ते सत्तेत आहेत. चमाराचा पक्ष बसप आहे, तो सत्तेत आहे का नाही? मुस्लिमाचा पक्ष एमआयएम आहे, ते सत्तेत आहेत का नाहीत? ब्राह्मणाचा बीजेपी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, ते सत्तेत आहेत का नाहीत? धनगरांचा रासप नावाचा पक्ष आहे, ते सत्तेत आहेत. महारांचा आरपी आहे, वंचित आहे, काटा केलाय त्यांनी. मांगाचा काय आहे? मांगाला पक्ष कुठं आहे? गोरके साहेब. कधी नाही ती मेळा झालाय आपला. एकत्र बसून एक पक्ष डिक्लेअर करू आणि महाराष्ट्रातल्या 288 जागा लढवू. आणि मांगामुळे पटापट पडा लागली की मग एका दिवसात निर्णय होईल. ते सगळेच पक्षवाले म्हणतात आमचंच गडे आहेत. सगळं पक्ष काय मध्ये ही कुठं जात्यात? मोर्चा आहेत लाखाचा, पण इलेक्शन मध्ये आमचंच गडे आहेत. त्यांना भीती वाटली पाहिजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने 1995 ला महाराष्ट्राच्या सगळ्या जागा लढवल्या. 29 जागा काँग्रेसच्या आरपीच्या मतामुळे पडल्या. लोकसभा लागली, काँग्रेस आउट झाली, युती सरकार आलं. काँग्रेसनं 4 खासदारकी दिल्या का नाही? अजून प्रेशर आहे. वंचित आघाड्याने काटा केला का नाही? मराठी सुद्धा पाळीला राहिली, मला तिकीट पाहिजे म्हणून. आणि या गेल्या 75 वर्षामध्ये हे सगळेच पक्ष म्हणतात मांगा आमचे आहेत. मांगामुळे कोण पडलो पण म्हणत नाही, निवडून पण आलो म्हणत नाही. गोरके साहेब 29 तारखेला विजय मेळावा काढू. त्यांना का तारीख द्यायला ना तुम्ही? 29 तारखेपर्यंत निर्णय घ्या आणि विजय मेळावा काढू. जर निर्णय झाला तर 288 जागा खासदारकीच्या 48 जागा मांगल लढवणार. रे इंदिरा गांधीच्या काळात 3 लाखानं 2 लाखानं 2.5 लाखाच्या फरकानं माणसं निवडून येत होती. आता 5-10 हजार म्हणजे शिंदी दांडी झाली. आणि मांगाचं तेवढं मतदान आहे का नाही? काय डोंगर, काय दर्या, गडी पडला आमच्यामुळं. आणि गेल्या वेळेस 750 मतानं निवडून आला होता. गोरके साहेब, महाराष्ट्रातले सगळे आमदार आमच्यामुळेच निवडून येतात आणि आमच्यामुळेच पडतात. सगळे आमदार आमच्यामुळेच निवडून आमच्यामुळेच पडतात. प्रत्येक मतदारसंघामध्ये 25 ते 27 हजार मतदान मांगाचं आहे का नाही? निवडून कशाने आल्यात? 1000, 2000, 5000. आमचीच मत आहेत ती. पण आमचा पक्ष नसल्यामुळे, आमचा राजकीय बॅनर नसल्यामुळे आमची मोजदाद होत नाही. आणि म्हणून गेल्या 75 वर्षामध्ये मांगाच्या मागणीला न्याय देत नाही. न्याय. मी पाटणला गेलो होतो. खासदार श्रीनिवास पाटील निवडून आला होता. तो सगळ्या समाजाला भेटी द्यायला चालला होता. सगळ्या समाजाचा आभार मानत आला. मी त्या कमानीत होतो पाटणला मांगाच्या.
खासदार फिरणार एवढ्यात पाटील म्हटलं, अण्णा तिकडे जाऊ नका, मांग माझी आहेत, चला पुढं. मांग माझी आहेत सगळेच पक्ष म्हणतात, तिकडे आमचंच आहेत. आणि हे विश्वास आम्ही दिल्यामुळे आमचं वाटूळ झालंय. गोरखे साहेब पक्ष काढला तर तुमचंही पद तिथं फिट होणार आहे. होणार आहे की नाही का सांगा? तुम्ही म्हणायला मोकळं झालं बघा, नाही तर चाललो आमच्या पक्षाकडं. आता तुम्हाला भीती घालायला काहीच नाही. काय एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कानशीराम उत्तर प्रदेशमध्ये गेले, बसपा नावाचा पक्ष काढला, बीजेपी काँग्रेसवाले म्हटले हे चमारों की पार्टी आहे, चमारों की पार्टी आहे, चमारों की पार्टी आहे. कांशीरामनं लखनौला सभा घेतली, सांगितलं जर माझा पक्ष चमाराचा आहे तर बीजेपी मध्ये चमारानो, काँग्रेसमध्ये चमारानो. या तुमचं घर झालंय, पक्ष झालाय, सगळे चमार एक झाले ना. कांशीरामनं पान टाकलं, तुझ्या जातीची संख्या किती तेवढ्या तुला जागा, तुझ्या संख्या तुला तेवढ्या जागा, ती वाटणी आम्ही करू शकतोय. त्यांचा मार्ग आता पॅक झालाय, त्यांचा मार्ग पॅक झालाय. ही संधी मांगाना आहे. म्हणून मी सांगतोय पुढच्या काळात महाराष्ट्राची शेड्यूल कास्ट पैकी टोटल सत्ता जर कोण घेईल तो फक्त मांगच घेईल, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. साहेब बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म स्वीकारला. आणि 15 तारखेला बाबासाहेबांनी भाषण केलंय. ते भाषण संपल्यानंतर एक ब्राह्मण म्हणाला, साहेब शेड्यूल कास्टचा लाभ तुम्हाला मिळणार नाही, बौद्ध होऊ नका. बाबासाहेब म्हटले, अरे तो असा म्हटला महार याच्यातून बाहेर पडेल, लाभ मिळणार नाही. बाबासाहेब म्हटले, महार तू होऊन घे की लाभ. म्हटला तूच. माझी लढाई लाभाची नाही, माझी लढाई अस्तित्वाची आहे, माझी लढाई अस्मितेची आहे, माझी लढाई स्वाभिमानाची आहे. मी त्यांना सांगतोय तुमची लढाई लाभाचीच आहे आणि आमची लढाई लाभाचीच आहे. आम्हाला लाभ मिळाला नाही म्हणून आम्ही लढतोय आणि तुमचा लोण्याचा गोळा कमी होतोय म्हणून तुम्ही लढताय. फरक काय नाही, लाभाची लढाई ती अस्तित्वाची लढाई कोण लढत नाही. आणि मी खरं सांगतो लढलीच अस्तित्वाची लढाई बाबासाहेबांच्या विचारानं तर पुढच्या काळामध्ये मांगच लढेल, त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये विश्वास नाही. ती लढाई पुन्हा मी गोरखे साहेबांना, कांबळे साहेबांना सांगतो, तुमचं पद तिथं फिट समाज कल्याण मंत्री पाहिजे असेल तर पक्ष काढतो आम्ही आणि घोषणा करतो की आम्ही पण 288 लढणार म्हणतो. तर आम्ही जोगेंद्र कवाडे काय म्हणतोय 50 जागा पाहिजेत, मध्ये आठवलं काय म्हणतोय 150 जागा पाहिजेत. म्हणतात कारण नाही, आम्हा म्हणायला काय साधन आहे का? आणि हे साधन मिळायचं असेल तर मी माझ्या पक्षाचा प्रचार करायला नाही. मी प्राध्यापक सुकुमार कांबळे, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष मांगाच्या बेसवर काढलाय आणि त्याचा राज्याचा अध्यक्ष मी अजिंक्य भैया चांदणीला केलाय. कुणाला तरी शिवाजी म्हणूया की, एक शिवाजी करूया आणि सगळं मावळं होऊया, सत्ता घेऊया की सत्ता घेण्याची भाषा इथून पडून करूया. आम्हाला द्या घर न द्या पण मत आमचं आहे का नाही? एका मतात सुद्धा माणूस पडू शकतो हे लक्षात घ्या. आता 1.5 लाखाचा फरक आहे का? आहे का 1.5 लाखाचा? गोरखे साहेब 5-10 हजार म्हणजे आमची मतं आहेत का नाही? ती दखलपात्र व्हायची असतील तर मांगाच्या बेसवर सुद्धा एक राजकीय पार्टी निघाली पाहिजे. रे तिथं वडार समाज आपल्या सोबत आलाय, वाल्मिक समाज आपल्या सोबत आलाय, धनगर म्हणतोय तुमच्या सोबत आम्ही येतो. हे महारी तर सगळे दलित समाज जरी एक झाले तर महाराष्ट्राची सत्ता आम्हीच घेऊ शकतो, याच्यावर माझा विश्वास आहे. आणि हे लोन वाढलं तर बौद्ध समाजाला पण जागा सोडूया की 4. त्यांची संख्या जास्त आहे, त्याच्या संख्येप्रमाणे जागा सोडू. पण ही भाषा आता अंबुजाला करावी लागेल. मांगाना पैसा नाही असं भाषण करू नका. गरीब नाही आम्ही, दारू जुगार मटका देव मटका सज उधळते पैसे आम्ही. तीच पैसे जर राजकारणात खर्च केले तर माणसं निवडून येतील का नाही? पैसा लय आहे मांगांच्याकडे. प्रत्येक रविवारी अर्धा किलो का होईना लागतच, त्याला लागतोय पैसा. मांगांच्याकडे पैसा आहे, गरीब मांग नाही. सत्यशोधक अण्णाभाऊ साठेच्या एका पुस्तकावर 10 मजली इमारती बांधल्या. तो अण्णाभाऊ गरीब नाही, ती आमची अस्मिता आहे. लौज वस्तात आमची अस्मिता आहे. त्याला धक्का देऊ नका, ती आमची अस्मिता आहे. 2 मिनिटं सांगतो मी. काल
युट्यूबला बघितलं, काय बघितलं? सुकुमार कांबळेची पिवळी होणार म्हटलं. तू गायक लेखा, तुझी पिवळी व्हायची वेळ आली आता.